नमस्कार. मी बबलू गाडवे, बागेमारी, तालुका पारसनी, जिल्हा नागपूर. बघा, हे छोटंसं झाड आहे. हे जांभळाचं झाड आहे. इथे तुम्हाला सगळे पानं दिसून राहिले. चला तर बघा, या पानामध्ये एक जिवंत किडा दडलेला आहे. तो या पानामध्ये इथे बसलेला आहे. एक झूम करून बघा, बारकाईने निरीक्षण करा, आपणास माहीत पडेल इथे किडा आहे किंवा नाही. तो जिवंत किडा आहे, पाण्यामध्ये बसलेला आहे. जरा निरीक्षण करा, बघा, आणि तुम्हाला वाटेल की इथे नाही आहे, अजिबात काहीच नाही, परंतु इथे आहे. चला, तुम्हाला दाखवण्यात येत आहे एक किडा. चला लवकर हे करा आणि कॉमेंट्स करा की बघितल्या त्या किड्याचं नावसुद्धा सांगा की जर माहीत झालं असेल तर. जय गुरुदेव. मी भागीमारी, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर. आता या किडा जर तुम्हाला दिसला नसेल, पाहण्याचा तुम्ही बराच प्रयत्न केला असेल, पण आता तुम्हाला दाखवण्यात येत आहे किडा. बघा, कुठे आहे तो किडा? चला, लंबी काळी एक बघा, तुम्हाला दिसला का? आणखी बघा, जर तो किडा दिसला असेल तर एक जिवंत असा पाण्यावरती किडा बसलेला आहे. तुमच्या लक्षात येऊन आलेला असेल. चला, आता आपण त्याच्या जवळ जाऊया आणि तुम्हाला किडा दाखवूया. बघा, आता हा दिसला. आणखी बघा, किड्याजवळ गेलेलो आहो आपण. बघा, हा जो तुम्हाला दिसत आहे, हा पान दिसत आहे. पण आता बघा, मी ही स्ट्रीक आहे, ही काडी आहे, काडी त्याच्याजवळ नेत आहो. ही काडी त्याच्याजवळ नेल्यानंतर बघा, तो आता तिथनं जिवंत किडा तुम्हाला दाखवतो. बघा, हे पान नाही आहे, बा इथे हा किडा आहे. एक मिनिट, बघा, हा पानाला चिपकलेला किडा. हा बघा, हा बा पानाला असा बघा, किडा दिसला. हा जिवंत किडा असा आहे. हा पानामध्ये चिपकलेला किडा आहे, तेव्हा सोडून नाही राहिलेला आहे. तर अशा प्रकारे पाण्याचा दिसला आता तुम्हाला, चालून राहिलेला. तर अशा प्रकारे पाण्याचा रंग असतो. कधीही झाडाखाली गेल्यानंतर आपल्याला दिसत नाही. कधी विषारी किडे असतात आणि याच्यावरनं मग तो चावला की आपला रोग तयार होतो. म्हणून चला, विज्ञानाचा एक छोटासा प्रयोग तुम्हाला दाखवून आला. जय गुरुदेव. जय गुरुदेव. धन्यवाद.